नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कावेरी सीड्स कंपनीचे जे काही डेमो प्लॉट होते कृषी प्रदर्शन बारामती येथे. तर त्या डेमो प्लॉटबद्दल आपण आज माहिती आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर त्याच्यामध्ये त्यांचे ढबू मिरची असेल, म्हणजे शिमला मिरची असेल किंवा पिवळा झेंडू, केशरी झेंडू किंवा इतर बियाणे. तर आपण जे काही निवडक प्लॉट होते त्या निवडक प्लॉटबद्दल आज आपण माहिती आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. याच्यापूर्वी आपण सिंजेंटा कंपनी असेल किंवा धरती कंपनी असेल किंवा प्रिसाईज कंपनी असेल, ह्या कंपन्यांचे आपण जे काही डेमो प्लॉट होते त्या डेमो प्लॉटबद्दल माहिती आपण आपल्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवलेली. जे शेतकरी मित्र आपले कृषी प्रदर्शन बारामती येथे येऊ शकले नव्हते त्यांच्यासाठी ही माहिती उपलब्ध आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ती बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत आहात आपली शेती आपली प्रगती, म्हणजेच आपली खेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल, आणि मी आहे प्रमोद निकम. तर सुरुवात करूया आपण डेमो प्लॉटबद्दल. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही जो प्लॉट बघत आहात तो आहे संकरित ढोबळी मिरचीचा वाण. कावेरी सीड्स कंपनीचा हा वाण आहे, ही व्हरायटी आहे. आणि याचं नाव जे आहे ते कावेरी 2301 असं या व्हरायटीचं नाव आहे. खूप छान अशी प्लॉट आहे. कॅनॉपी तुम्ही बघत असाल खूप छान प्रकारे बसलेलं आहे. फुटवे तुम्हाला दिसत आहेत, खूप छान प्रकारे फुटवे निघलेले आहेत याचे. फळाचा रंगाचा जर विचार केला तर हिरवीगार अशी फळं आहेत, चमकदार अशी त्याच्यावरती शायनिंग आलेली आहे, चमकदार अशी ती फळं आहेत. फळाच्या जाडीचा जर विचार केला तर साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटरपर्यंत या फळाची जाडी होते. आणि लांबीचा जर विचार केला तर साधारणतः 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत या फळाची लांबी होते. फळाची लांबी आणि जाडीचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, या फळाचं वजन जे आहे ते साधारणतः 80 ते 90 ग्रॅमपर्यंत या फळाचं वजन जातं. खूप छान अशी व्हरायटी आहे, मी तुम्हाला सारखं सांगतो आहे. ह्याच्या हार्वेस्टिंगचा म्हणजे तोड्याचा जर विचार केला तर साधारणतः 60 ते 65 दिवसामध्ये याचे पहिला तोडा होतो, याचा हा पहिला हार्वेस्टिंग होतं शेतकरी मित्रांनो. तर ही जी फळं आहेत ही 4 ब्लॉकमध्ये ही फळं आहेत. म्हणजे त्याचा आकार जो आहे तो 4 कप्प्यांचा असा आकार आहे. तर खूप छान अशी व्हरायटी आहे. टिकवण क्षमता जर विचार केला तर खूप छान अशी टिकवण क्षमता आहे. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी खूप उत्तम अशी ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला हा प्लॉट दिसत आहे, खूप छान असा प्लॉट आहे. फळांचा आकार वगैरे सर्व काही दिसत आहे. सेटिंग खूप छान पकडलेलं आहे. तर ही आहे संकरित ढोबळी मिरची कावेरी कंपनीची. कावेरी 2301 असं याचं नाव आहे. याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कावेरी कंपनी जी आहे कावेरी सीड्स कंपनी, तर या कंपनीचे जे काही झेंडूचे प्लॉट आहेत, जे की त्याने डेमो दिले होते बारामती येथे, तर त्या प्लॉटबद्दल माहिती घेणार आहोत. आता तुम्हाला जे दिसत आहे ही कॅप्टन येलो म्हणून त्यांची व्हरायटी आहे, पिवळ्या रंगाची व्हरायटी आहे. खूप छान अशी व्हरायटी आहे. फुलांचा आकार तुम्ही बघत असाल किती छान प्रकारे तयार झालेला आहे. फुलांचं वजनाचा तुम्ही अंदाज लावू शकत असाल. तर याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत. तर फळांचा आकार जो आहे तो साधारणतः गोलाकार, बॉल आकार अशी जी फळं होतात. पहिला तोडा जो आहे तो साधारणतः 55 ते 60 दिवसामध्ये याचा पहिला तोडा होतो. फुलाचा व्यास जर विचार केला तर साधारणतः 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत याचा व्यास जातो. आता व्यासाचा जर विचार केला तर या फुलाचं वजन जे आहे ते साधारणतः 15 ते 20 ग्रॅमपर्यंत या एका फुलाचं वजन जातं शेतकरी मित्रांनो. झाडाच्या उंचीचा जर विचार केला तर साधारणतः 80 ते 90 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त ही झाडं वाढतात. म्हणजे साधारणतः 3-3.5 फुटापर्यंत ही याची रोपं उंची होते शेतकरी मित्रांनो. तर खूप छान अशी व्हरायटी आहे. तुम्ही बघत असाल कॅनॉपी वगैरे कशा प्रकारे तयार झालेली आहे. नंतर लांबच्या वाहतुकीसाठी ही उत्तम व्हरायटी आहे. म्हणजे टिकवण क्षमता ह्याची खूप छान आहे शेतकरी मित्रांनो. मार्केटमध्ये देखील याला खूप छान अशा प्रकारे मागणी आहे. तर तुम्ही देखील हा प्लॉट करू शकता. वर्षभर आपण कधी ही व्हरायटी करू शकतो. आकर्षक कलर, आकार, त्याच्यानंतर वजनाकडून आणि वाहतुकीच्यासाठी खूप उत्तम अशी ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. याच्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो बघणार आहोत कावेरी जो झेंडू आहे, तर त्याच्यामध्ये त्यांची अजून एक व्हरायटी आहे केशरी कलरची. तर त्या केशरी कलरच्या व्हरायटीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. खूप छान अशी कॅनॉपी तयार झालेली आहे. तुम्ही प्लॉट बघत असाल, फुटवे खूप छान आहेत. हार्वेस्टिंग चालू झालेला असा प्लॉट आहे, डेमो प्लॉट त्यांचा. त्या फळाचा आकार वगैरे तुम्हाला दिसत आहे शेतकरी मित्रांनो. तर ही आहे सुपर गंगा म्हणून कावेरी सीड्स कंपनीची व्हरायटी. खूप छान अशी व्हरायटी आहे. तर ह्या व्हरायटीबद्दल आपण आता जाणून घेऊया. आकर्षक असा केशरी कलर याचा येतो. त्याच्यानंतर फळाचा आकार जो आहे तो गोलाकार, अर्ध गोलाकार, मध्यम गोलाकार असा त्याचा फळाचा आकार होतो. त्यांचा पहिला तोडा जो आहे, जसा येलो कॅप्टनचा जो पहिला तोडा होता त्याच प्रकारे सेम असा 55 ते 60 दिवसामध्ये या सुपरगंगा या व्हरायटीचा देखील तोडा होतो. खूप छान अशी व्हरायटी आहे. याला देखील मार्केटमध्ये खूप छान प्रकारे मागणी आहे. फुलाचा व्यासाचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर साधारणतः सेमच कॅप्टनसारखा 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत याचा व्यास जातो. आणि व्यासावरून जर याच्या वजनाचा जर विचार केला तर साधारणतः 15 ते 20 ग्रॅमपर्यंत त्याचं
एक एक फुलाचं वजन होतं. खूप छान असा प्लॉट आहे. तुम्ही कॅनॉपी बघत आहात, आकर्षक कलर्स आहे. नंतर याची टिकवण क्षमतेचा जर विचार केला तर खूप छान अशी टिकवण क्षमता आहे, उत्तम टिकवण क्षमता आहे. त्याच्यामुळे लांबच्या पल्ल्याच्या वाहतुकीसाठी खूप छान अशी ही व्हरायटी आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकरी मित्रांच्या पसंतीस उतरते ही व्हरायटी त्यांची. त्याच्यानंतर फळाचा उंचीचा, झाडाच्या उंचीचा जर विचार केला तर साधारणतः 80 ते 90 किंवा त्याच्यापेक्षा अधिक 3 फुटापर्यंत ही रोपं आरामात वाढतात शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर कावेरी सीड्स कंपनीचा हा आहे कोबी फ्लावर शेतकरी मित्रांनो. एक्झॉटिक व्हरायटी आहे, खूप छान अशी व्हरायटी आहे. येलो फ्लावर आहे. तर ही देखील याचा देखील डेमो प्लॉट त्यांनी कृषी प्रदर्शन बारामती येथे दिला होता. कारण की एक्झॉटिक सीड्समध्ये त्यांचे बरेचसे सीड्स उपलब्ध आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे होते निवडक प्लॉट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो, जे कृषी प्रदर्शन बारामती येथे होते. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जर कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपली शेती आपली प्रगती किंवा आपली खेती आपली प्रगती आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांच्यासोबत शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.